खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आटपाडी तालुकाध्यक्ष शेखर निचळ यांनी जिल्हा परिषदसाठी आणि सौ मयुरी रोहित भांगे यांनी पंचायत समिती गणासाठी साधेपणाने अर्ज दाखल केला. श्री सिद्धनाथांचे दर्शन घेऊन त्यांनी हे अर्ज दाखल केले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून शेखर निचळ यांनी खरसुंडी जिल्हा परिषद निवडणूक लढवणारच हा निर्धार केला होता. खरसुंडीतील मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात त्यांनी केलेले आंदोलन विशेष चर्चेत आले होते. त्यांच्या आंदोलनामुळे मुंबई उच्च न्यायालयाने खरसुंडी गावातील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात निर्णय दिला आहे. मी शेखर सोमनाथ निचळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खरसुंडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पडलेला आहे. या खरसुंडी जिल्हा परिषद गटातून मी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात पंचायत समितीला सौ मयुरीताई रोहित भांगे यांचा खरसुंडी पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटपर्यंत लढणार आहे? 100% लढणार आहे. कोणता मुद्दा किंवा कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत? तालुक्यातील सर्वात विकसित सर्वात अविकसित खरसुंडी जिल्हा परिषद गट मानला जातोय. खरसुंडी जिल्हा परिषद गट गेली 30 वर्ष असून खरसुंडी जिल्हा परिषद गटाला नुसतं खरसुंडीचं नाव आहे, पण आजपर्यंत खरसुंडीचा उमेदवार नव्हता. मी आज पहिला 30 वर्षाचा उमेदवार आहे खरसुंडी गटातला. त्यामुळे मी ताकदीनं लढणार, म्हणजे 100% लढणार आहे. आणि जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, आणि खरसुंडी तीर्थक्षेत्र लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. या खरसुंडी तीर्थक्षेत्राला सर्व नेत्यांनी आजपर्यंत बगल दिलेले आहे. खरसुंडी गाव हे मोठं व्हावं हे कुणालाच वाटत नाही. यायचं देवाला आणि जायचं एवढंच ह्या पुढाऱ्यांचं नेत्यांचं चालू आहे. खरसुंडी गाव पूर्ण अविकसित करायला हे सर्व पुढारी भाग आहे. त्यामुळे खरसुंडी गावाचा नावलौकिक देशभर आहे. अजून कसा नावलौकिक होईल आणि खरसुंडीला सेवा सुविधा कशा पुरवल्या जातील, आणि सर्व खरसुंडी, चिंचाळे, वलवण, घाणन, मिटकी, तळेवाडी, गोमेवाडी, हिवतड, नेलकरंजी, दावडवाडी, आवटेवाडी, गुलेवाडी, तनपूरवाडी, कानकत्रेवाडी, काळेवाडी ही सर्व जी 18 गावं आहेत, मिटकी, या सर्व गावां म्हणजे कसं आहे, नुसतं रस्ते, पाणी, वीज ही काय सरकार देते, बाकीचं काय आहे की नाही. मुलांसाठी शैक्षणिक लायब्ररी असू द्या, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असू द्या, बचत गटांच्या महिलांना वेगवेगळ्या सुविधा, अशा विविध प्रश्न आहेत. आम्ही जोमाने हे सगळे प्रश्न घेऊन या निवडणुकीत ताकदीने लढतो. जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? खरसुंडी जिल्हा परिषद गटात सर्वात महत्वाचा बेरोजगारीचा. तरुणांना नुसतं त्यांचा मतासाठी वापर करायचा, झेंडा घेऊन त्यांना फिरवायचं, झेंडा घ्यायचा, त्यांचा कार्यकर्त्यांनी ह्यांचा झेंडा घ्यायचा, परत त्या कार्यकर्त्याचा 5 वर्ष कोणी बघत नाही. आम्ही मोजकेच कार्यकर्ते आहे. आम्ही कोणत्याही कार्यकर्त्याचा वापर घेऊन टिकून द्या ही आमच्याकडे भावना नाही. आम्ही कार्यकर्त्याला सरळ सांगतो, येऊ नका, मतात रूपांतर करा. तुझं काम रातच्या 12ला घेऊन ये. पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, पोलीस स्टेशन असो, तहसील ऑफिस असो, कुठलंही काम घेऊन ये. मी कुठल्या नेत्याकडे जात नाही, काय नाही. मी स्वतःच नेता आणि स्वतःच कार्यकर्ता आहे. मी स्वतः कलेक्टरला फोन करतोय, तहसीलदार प्रांतांना, PI, DYSP सगळी कामं मी स्वतः करतोय. आपली कामं प्रामाणिक, पारदर्शी आहेत. त्यामुळे कुठल्या नेत्याकडे जायची गरज नाही. सर्व आपलं पारदर्शी. निवडणुकीमध्ये आपला महत्वाचा अजेंडा काय आहे? खरसुंडी जिल्हा परिषद गट सुजलाम सुफलाम करणं हाच महत्वाचा आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे खरसुंडी जिल्हा परिषद गटाची लढत रंगतदार बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.